Hello friends, welcome to my channel. Friends, today we are going to learn standard 7 subject mathematics chapter number 3 SCF and LCM. मित्रांनो आज आपण घेणार आहोत प्रॅक्टिस सेट नंबर 12. त्यामुळे व्हिडिओ महत्त्वाचा आहे, शेवटपर्यंत बघा. आणि मित्रांनो तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करा. जे घंटीचं बटन आहे मित्रांनो ते दाबा, जेणेकरून तुम्हाला पुढील सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील. चला मित्रांनो सुरुवात करूया. स्टँडर्ड 7 मॅथमॅटिक्स चॅप्टर नंबर 3 SCF and LCM. चॅप्टर नंबर 3 SCF and LCM. टुडेज टॉपिक इज SCF. मित्रांनो SCF आपल्याला काढायचं शिकायचं आहे. आता SCF म्हणजे काय? H मीन्स हायेस्ट, C मीन्स कॉमन अँड F मीन्स फॅक्टर. किंवा फ्रेंड्स यांना GCD असं सुद्धा म्हटलं जातं. याचा सेमच अर्थ आहे. G म्हणजे ग्रेटेस्ट म्हणजे मोठा, C म्हणजे कॉमन आणि डिव्हायझर अँड फॅक्टर हॅव सेम मिनिंग. त्यामुळे GCD म्हणा किंवा SCF म्हणा. मग मित्रांनो SCFचा हा लॉंग फॉर्म आहे, लक्षात ठेवा. हायेस्ट कॉमन फॅक्टर. आता पहिलं गणित आपण बघूया. फाइंड द SCF 25 and 40. आता मित्रांनो आपल्याला SCF काढायचं आहे, तर त्यासाठी आपण फॅक्टर पाडणार आहोत 25चे. आता फ्रेंड्स 25चे जे फॅक्टर आहेत ते नेमके काय येतील ते आपण बघूया. 25चे फॅक्टर मित्रांनो आपल्याला माहिती आहे 5 into 5. वी नो 5 into 5 25. ओके. आता 40चे काढणार. 40चे फॅक्टर मित्रांनो काय येतील तर आपल्याला स्टार्ट करायचं आहे प्राईम नंबरपासून. सपोज 5 घेऊया. 5 8 जा 14 असंही आपल्याला लिहिता येतं नाही का. मग मित्रांनो यामध्ये 25 आणि 40 मध्ये आता जे लक्षात येईल तर 5 जो आहे हा कॉमन फॅक्टर आहे. ओके. एकच फॅक्टर कॉमन आहे तो म्हणजे 5. मग लिहूया द कॉमन फॅक्टर. द कॉमन फॅक्टर 5. गोल करूया जर आपण राऊंड अप. हा एक आहे कॉमन फॅक्टर. द कॉमन फॅक्टर इज 5 अँड विच इज हायेस्ट कॉमन फॅक्टर. एकच आहे तो आहे 5. म्हणजेच मित्रांनो SCF जो आहे तो याचा येणार 5. सो राईट हिअर SCF इज इक्वल टू 5. अशा पद्धतीने SCF करतात मित्रांनो. लक्षात घ्या, सपोज इथे अजून दुसरा फॅक्टर असता आणि कॉमन असता तर तो सुद्धा आपण तिथे लिहिला असता आणि त्याच्यामधला हायेस्ट कोणता आहे तो आपण शोधला असता. ओके फ्रेंड्स. सेकंड आहे 56 and 40. आता 56चे पण आपण डिव्हायझर काढूया किंवा फॅक्टर काढूया. ते काय येतील मित्रांनो. 56 मीन्स 2 into 28 आपल्याला लिहिता येईल. 28 2 जा 56 होतात. हा 2 मित्रांनो जसा तसा लिहिला. 28चे फॅक्टर पडतायत 2 14 जा नाही का. 14 into 2 म्हणजे हा 2 into 14 असं लिहिता येईल मित्रांनो. हा इथे जसा तसा लिहा, हा सुद्धा तसाच लिहा. 14चे अजून फॅक्टर पडतात 2 7 जा 14 म्हणजे फॅक्टर ऑफ 56. सॉरी हा 56 आहे. 56चे फॅक्टर पडले 2 into 2 into 2 into 7. आता आपल्याला दिला मित्रांनो 40. तो आपण बघूया 40चे काय फॅक्टर येतात. बाय मिस्टेक झाले 40 नाही दिला आहे, तो आपल्याला दिला आहे 32 आहे. ओके. तर 32चे फॅक्टर आपण काढूया. 32 इथे लिहितोय बघा, इकडेच लिहूया 32. 16 2 जा म्हणजे 2 गुणिले 16 होतात. पुन्हा फ्रेंड्स हा 2 जसा तसा लिहा. 16चे फॅक्टर काय पडतात 2 8 जा सो 2 into 8. पुन्हा फ्रेंड्स हा 2 येणार, हा 2 येणार आणि 8चे फॅक्टर पडतात 2 4 जा 8. पुन्हा फॅक्टर पडत आहे 2 into 2 into 2 अँड 4 मीन्स वॉट 2 into 2. आता मित्रांनो हे फॅक्टर आलेत 56 आणि 32चे. आता यामध्ये मित्रांनो कॉमन जे आहेत फॅक्टर, आधी कॉमन फॅक्टर कोणता आहे बघा. इकडे 2 आहे, एकदा इकडे 2 आहे, इकडे सुद्धा 2 आहे. इकडे एकदा 2 घेतला तर इकडे 2 घ्यावा लागेल. इकडे 2 घेतला तिसरा तर इकडे सुद्धा 2 घ्यावा लागेल. आता फ्रेंड्स इथे 2 आहे परंतु तो इकडे नाही आहे, म्हणजे जो कॉमन आहे की नाही तो आपल्याला सांगता येईल 3दा आलेला आहे तो. ओके फ्रेंड्स. सो राईट हिअर द कॉमन फॅक्टर 2. द कॉमन फॅक्टर 2. कॉमन फॅक्टर 2 ऑकर्स थ्राइस इन इच नंबर. थ्राइस म्हणजे काय 3दा. थ्राइस इन इच नंबर. प्रत्येक नंबरमध्ये 2 मित्रांनो हा कॉमन फॅक्टर आहे आणि तो 3दा आला आहे. म्हणून देअरफॉर द SCF इज इक्वल टू कॉमन फॅक्टर लिहित जाणार 2 into 2 into 2 मीन्स 2 2 जा 4 4 2 जा 8 8. म्हणजे मित्रांनो कॉमन फॅक्टर जो आहे SCF जो आहे तो आहे 8. आय होप मित्रांनो तुम्हाला कळालं असेल. पुढचं गणित बघूया मित्रांनो. थर्ड सम काय 40 60 and 75.
याचा आपल्याला एससीएफ काढायचा आहे. सो राईट फर्स्ट 40. आता 40चे मित्रांनो आपल्याला डिवायजर करायचे आहेत किंवा फॅक्टर का पाडूया. 2 × 20 हे तर आपल्याला येतं. हा 2 तसाच ठेवतो आपण. 20चे पुन्हा 2 × 10. ओके फ्रेंड्स, पुन्हा 2 आणि 10 म्हणजे काय तर 2 × 5. ओके फ्रेंड्स, हे 40चे झाले फॅक्टर. आता आहे 60चे आपण इकडे काढूया. 60चे फॅक्टर काय येतील? ऑब्विसली 2 × 30. पुन्हा काय मित्रांनो 2 × 30 म्हणजे 2 × 15. 15 दुने 30 होतात. सो राईट हिअर 2 × 2. आता मित्रांनो 15 आहे नाही का, ऑड नंबर आहे. 2 ने तर जाणार नाही. 3 जाईल. 3 5 जा. 3 5 15 होतात. सो राईट हिअर 3 × 5. ओके फ्रेंड्स, आता राहिला 75. तोही आपण इथे लिहूया. 75 25च्या पाड्यात येतो मित्रांनो. 3 × 25 किती होतात तर 75 होतात. 3 and 5 means 5 × 5. ओके फ्रेंड्स, या पद्धतीने आपण यामध्ये फॅक्टर पाडलेत. आता या तीनही ज्या संख्या आहेत त्यांचे जे फॅक्टर फ्रेंड्स, त्यामध्ये आपण कॉमन फॅक्टर बघणार. तो कोणता आहे? 2 इथे आहे परंतु तो इकडे नाही आहे, त्यामुळे 2 कॉमन फॅक्टर नाही आहे. 5 इथे बघा मित्रांनो, इथे 5 दिसतो आहे, इथेही 5 आहे आणि इथे सुद्धा 5 आहे. म्हणजे 5 इज द कॉमन फॅक्टर ऑफ दीज 3 नंबर्स. सो एचसीएफ इज 5. लिहूया फ्रेंड्स. 5 is the common factor of given numbers. So friends, HCF, the HCF is HCF is equal to 5. मित्रांनो लक्षात घ्या, कॉमन फॅक्टर आपण घेतो. 2 घेतला नाही कारण का इकडे 2 नव्हता. 3 घेतला नाही कारण की फर्स्ट याच्यामध्ये 3 नव्हता, त्यामुळे आपला फॅक्टर आहे कॉमन फॅक्टर 5. सो एचसीएफ इज 5. पुढचे नंबर्स आहेत फ्रेंड्स 16 and 27. 16चे फॅक्टर आपण पाडूया आधी. 16 2 8 जा 82 16 होतात. 2 8 मीन्स 2 × 4 and again 2 × 2 and 4 मीन्स 2 × 2. हे झाले 16चे फॅक्टर. आता 27चे पाडूया. 27चे मित्रांनो 3 9 जा 9 3 27 होतात. सो 3 and 9चे पुन्हा फॅक्टर पडतील 3 × 3. ओके फ्रेंड्स, आता बघा 16चे जे फॅक्टर आहे ते आले 2 2 2 2 and 27चे आले 3 3 3. यामध्ये एकही कॉमन फॅक्टर नाही. 16 and 27 हॅव नो कॉमन फॅक्टर. सो फ्रेंड्स, एचसीएफ ऑफ 16 and 27 इज 1. ज्यावेळेस मित्रांनो एकही कॉमन फॅक्टर जर नसेल ना, त्यावेळेस एचसीएफ जो आहे तो 1 असणार आहे. लक्षात ठेवा. इथे मित्रांनो लिहावं लागेल आपल्याला तसं. देअर इज नो कॉमन प्राईम फॅक्टर. देअर इज नो कॉमन प्राईम फॅक्टर. आणि मित्रांनो कॉमन फॅक्टर नसेल सो लिहू शकतो आपण द एचसीएफ इज 1. लक्षात ठेवा, कॉमन फॅक्टर नसेल तर एचसीएफ असणार आहे त्यांचा 1. ओके फ्रेंड्स, नेक्स्ट 18 32 48. 18चे फॅक्टर पाडूया फ्रेंड्स. 18 मीन्स 2 9 जा 92 18. 2 9 मीन्स व्हॉट 3 × 3. हे त्याचे प्राईम फॅक्टर झाले. आता 32 घेऊया. 32 मीन्स 16 दुने 32 होत ना. 16 2 जा सो 2 × 16. पुन्हा 16 म्हणजे काय मित्रांनो 2 8 जा सो 2 8. पुन्हा याचे 2 × 2 आणि 8 मीन्स व्हॉट 2 × 4. पुन्हा काय पडतील मित्रांनो 2 × 2 × 2 × 4 मीन्स 2 × 2. म्हणजे मित्रांनो 1 2 3 4 5 टाइम्स मल्टिप्लिकेशन 2चं केलं 32 मिळाला. आता 48 आहे, तोही आपण काढूया. 24 2 जा 24 जुने 48 होतात. सो 2 × 24. हा 2 तसाच ठेवा. 24 म्हणजे मित्रांनो 12 × 2 नाही का. सो 2 × 12. पुन्हा फ्रेंड्स 2 हा 2 आलाच. आता 12 म्हणजे काय तर 2 6 जा 12. सो 2 × 2 × 2 आणि 6 आहे म्हणजे येणार 2 × 3. आता मित्रांनो यामध्ये कॉमन फॅक्टर कोणता आहे तो बघूया. इथे 2 दिसतो आहे, इथेही आहे आणि इथेही आहे. म्हणजे 2 तर एक झालाच. 2 1 सेकंडमध्ये हा आहे, इथे पण आहे. आता मित्रांनो 3 बघा इथे आहे, इथे कुठेही 3 नाही आहे, इकडे 3 आहे असून उपयोग नाही, तो तिघांमध्ये असायला हवा. सो 3 नाही आहे म्हणजे फक्त 2 नाही का. फक्त 2 जो आहे तो कॉमन फॅक्टर आहे. राईट हिअर द कॉमन फॅक्टर इज
is 2. Therefore, the HCF is 2. ओके फ्रेंड्स, याचा HCF जो आहे तो किती आलाय? 2 आलाय. नेक्स्ट 105 अँड 154. आता 105 चे फॅक्टर काय माहिती मित्रांनो? 105 इज इक्वल टू 3 इंटू 35 लिहिता येईल आपल्याला. ओके 3. आता 35 चे फॅक्टर मित्रांनो 5 7 जा नाही का, 5 7 35 होतात. सो राईट हिअर 5 इंटू 7 हे झाल्याचे फॅक्टर प्राईम नंबर्स. आता 154 घेऊया. 154 चे काय ते मित्रांनो 77 2 जा नाही का, 2 इंटू 77 2. आता 77 चे फॅक्टर मित्रांनो 11 7 जा 11 7 सो 7 इंटू 11. सो अगेन हिअर फ्रेंड्स कॉमन फॅक्टर बघूया. 3 इकडे नाहीये, 5 इकडे नाहीये, 7 मात्र आहे. सो 7 7. The common factor is is 7. So the HCF is 7 of numbers 105 and 154. आता फ्रेंड्स पुढचा नंबर बघा काय, 42 45 आणि 48. याचे सुद्धा फॅक्टर मित्रांनो आपण मागच्या गणिताप्रमाणे करू शकतात, किंवा एक नवीन पद्धत सुद्धा आहे, ती पण इझी आहे, ती आपण घेऊया आता नाही का. सपोज हा 42 आहे, नंतर आहे 45 आणि नंतर येणार 48. यांचा कॉमन फॅक्टर मित्रांनो या मेथड सुद्धा आपल्याला लगेच काढता येतो. ओके फ्रेंड्स, आता बघा मित्रांनो 42 म्हणजे 2 प्राईम नंबरने हा डिवाइड होणार आहे, बट 45 इज द ऑड नंबर, सो इट इज नॉट डिव्हिजिबल बाय 2. या दोन्ही याला आपण भागू शकणार नाही फ्रेंड्स नाही का, मग हा येणार नाही. त्यामुळे आपण प्राईम नंबर घेऊया 3 घेतला. आता 3ला जर आपल्याला मित्रांनो याला भाग द्यायचा असेल तर तो कसा देता येईल बघा. वी नो 14 3 जा 42 होतात, 14 3 42 होतात. त्यामुळे मित्रांनो आपल्याला जो आहे हा 42 जो आहे तो इथे आपल्याला असं लिहिता येईल 14 3 जा 42. त्याचप्रमाणे फ्रेंड्स 45 घेतले तर 15 3 जा 45 होतात, हेही आपल्याला माहिती आहे. सो इथे काय करता येईल मित्रांनो 16 3 जा 48 होतात. किंवा मग मित्रांनो काय करायचं आहे, याच्याने भाग द्यायचा याला बघा. 3 ने भाग दिला 3 1 3, 1 उरला 12 झाले 3 चौक 12, किंवा 3 1 3 पुन्हा 1 उरला 15 झाले 3 5 15. इथे भाग दिला समजा तुम्ही 3 1 3 मित्रांनो 1 उरला आहे 18 झाले 3 6 18 नाही का. सो 60 इंटू 3 किती होतात 48. आता मित्रांनो हा जो 3 आहे हा कॉमन याचा फॅक्टर आहे, कारण की 42ला त्याचा भाग गेला, 45ला गेला आणि 48लाही गेलाय. त्यामुळे द HCF ऑफ 42 45 48 इज 3. हे अतिशय शॉर्टमध्ये मित्रांनो आपल्याला काढता येतं. ही सुद्धा पद्धत वापरली जाते. द HCF इज 3. हा जो नंबर आहे 3. समजा एखादा नंबर अजून कॉमन असता मित्रांनो इथे, तर इथला नंबर सुद्धा आपण त्याच घेतला असता, परंतु इथे 2 ने याला जाईल पण तो 15ला जाणार नाही. त्यामुळे मित्रांनो 3 त्याचा आला HCF. पुढच्याकडे ते आपण तसंच घेऊया फ्रेंड्स. पहिला नंबर आहे 57, नंतर आहे 75 आणि नंतर आहे 102. आता मित्रांनो 57 ऑड नंबर आहे, 75 ऑड नंबर आहे. ऑब्विसली 2 ने याला भाग जाणारच नाहीये, तर मित्रांनो आपण देऊया 3 ने. 3 ने भाग दिला तर मित्रांनो काय लक्षात राहील बघा, 3 1 जा 3, 2 उरले 27 झाले नाही का, म्हणजे 3 9 27 नाही का, 3 9 जा. सो 19 3 जा 57 होतात. हा एक आपल्याला पाठ आहे. हे तर सोपं मित्रांनो 25 3 जा होतात, त्यामुळे 3 2 जा 6, 2 येणार, 1 उरला 15 झाले, 3 5 जा 15 असं सुद्धा आपल्याला लिहिता येईल. किंवा पुढे मित्रांनो अजून पुन्हा इथे भाग झाला 3 3 9 होतात, 3 3 जा 9, सो राईट हिअर 9 3, 1 उरला 12 झाले, 3 4 जा 12, सो राईट हिअर 34. मग मित्रांनो 19 25 34 याला याचा कॉमन फॅक्टर येत नाही, मात्र या तिघांचा आलेला आहे तो म्हणजे 3. सो द HCF ऑफ 57 75 102 इज 3. द HCF मित्रांनो ही पद्धत कशी वाटली तेही मला कळवा कमेंट्समध्ये. ही सुद्धा इझी आहे. द HCF इज 3. किंवा मित्रांनो 57चे पुन्हा पडा, 75चे त्याच्यामधला कॉमन शोधा, तुम्हाला तो 3च मिळणार आहे. ओके फ्रेंड्स, पुढचं गणित काय बघूया. 8वं गणित, सॉरी 9th, ते आहे 56 57 56 अँड 57. ओके फ्रेंड्स, आता 56 जर आपण पाहिला फ्रेंड्स 56 आणि 57 मध्ये बघितला तर बोथ आर को प्राईम नंबर्स. द HCF ऑफ को प्राईम नंबर्स इज 1. लक्षात ठेवा, हे को प्राईम नंबर दिसतात 56 57 आहे नाही का. सो राईट हिअर 56 अँड 57 आर को प्राईम नंबर्स.
co-prime numbers. Therefore, the SCF of co-prime number is 1. हे आपण शिकलोय. Co-prime number is 1. co-prime number असतील तर मित्रांनो त्याचा SCF नेहमी 1 असतो. सो SCF ऑफ 56 and 57 is 1. मित्रांनो हे लक्षात ठेवा. को-प्राईम नंबर असेल त्याचा SCF एकच असतो. समजा मित्रांनो हे आठवत नसेल तर मग 56 चे पुन्हा फॅक्टर पाडा. एवढं इथे कडे संपलंय. समजा तुम्हाला फॅक्टर पाडायचे असेल तर तुम्ही पाडू शकता. 56 चे फॅक्टर काय आहेत फ्रेंड्स? 2 × 28 नाही का. पुन्हा 2 28 चे काय पडतील? 2 × 14. ओके. पुन्हा 2 × 2 आणि पुन्हा 14 चे काय पडतील? 2 × 7 57. आणि 57 चे मात्र मित्रांनो बघितलं तर 19 3 जा 3 × 9 पडतात नाही का. मग मित्रांनो यामध्ये एक एक आपल्याला दिसत नाहीये. कॉमन फॅक्टर एक नाहीये म्हणजेच काय याच्या SCF किती असणार आहे? तो 1 असणार आहे. त्यामुळे आपण डायरेक्ट लिहा 56 and 57 आर को प्राईम नंबर्स. द SCF ऑफ को प्राईम नंबर इज ऑलवेज 1. ओके फ्रेंड्स. लास्ट सम फ्रेंड्स 10th व काय बघा 777 315 588. तर याचे आपल्याला फॅक्टर पाडायचे 777 315 and 588. याचे फॅक्टर आपल्याला पाडायचे फ्रेंड्स. पाडूया. देअर आर ऑड नंबर्स नाही का. हा ऑड आहे त्यामुळे 2 ने तर जाणार नाही. 3 ने पाडून देऊया फ्रेंड्स. काय ते बघा 3 2 जा 6. 1 उरला 17 झाले नाही का. 3 2 6 म्हणजे 17 झाले इथे. तर 17 झाल्यानंतर मित्रांनो किती येतील? 17. 3 5 15 होतात. 3 5 जा 15. सो राईट हिअर 5. 17 मधनं 15 गेले 2 झाले 27 आले फ्रेंड्स. 3 9 जा 27. त्याचप्रमाणे इथे 3 1 जा 3 0 3 5 जा 15. इथे मित्रांनो 3 1 जा 3 2 उरले 28 झाले. 3 9 27 होतात. 3 9 जा 27. 1 उरला 18 झाले. 3 6 जा 18. मित्रांनो हा भागाकार तुम्ही करू शकता. आता मित्रांनो 3 आहे परंतु याच्यामध्ये सुद्धा कॉमन फॅक्टर असू शकतो नाही का. आपण या पद्धतीने करा. तर यामध्ये काय कॉमन फॅक्टर असेल बघा. ऑब्व्हियसली 2 नसणारे 3 नसणारे 7 येतो का बघा. 7 ने जाईल बहुतेक. 7 3 जा 21. इथे येणार 3. मित्रांनो 25 मधून 21 गेले किती उरले तर 4 आणि 49 झाले. 7 7 जा. इकडे येणार 7 1 जा 3 उरले 35 झाले. 7 5 जा 35. पुन्हा इकडे मित्रांनो 7 2 जा 14 56 झाले. 7 8 जा 56. मग मित्रांनो आता लक्षात घ्या 37 तर प्राईम नंबर आहे त्यामुळे इथे भाग जाणार नाही. मग इथे जे फॅक्टर आहेत ते कॉमन फॅक्टर काय आले तर 3 and 7 आले. सो द SCF इज 3 × 7. दोघी लिहायचे आणि यांचा गुणा 3 × 7 यांचा गुणाकार किती येणार? तो येणार 21. सो SCF इज 21. आय होप फ्रेंड्स हे तुम्हाला कळालं असेल. भेटूया मित्रांनो. हा व्हिडिओ जास्त लांब आहे. दुसरा क्वेश्चन बाकी तो पुढच्या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत. तोपर्यंत टेक केअर. गुड बाय.